सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेत वाढ होत असल्याने घरातील फॅन, एसी, कूलर अशी उपकरणे दिवसभर सुरू आहेत. मात्र यामुळे लाईट बिलात भरमसाठ वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगली झळ बसते. फॅन, एसी सोबत अनेकदा आपल्या छोट्या छोट्या चुकांमुळे लाईट बिल अधिक येतं आणि हे आपल्याला कळत नाही. या चुकांपैकी एक चूक म्हणजे फोन चार्ज केला तरी चार्जर दिवसभर सॉकेटमध्येच ठेवणं. वर करणे ही सवय छोटी वाटत असली तरी तिचा संबंध वीज वापर, उपकरणांची सुरक्षितता यांच्याशी आहे. आज आपण चार्जर नेहमी प्लग मध्ये ठेवणं योग्य आहे का, ठेवण्यास त्याचे काय परिणाम होतात याबद्दल समजून घेऊयात. चार्जरला फोन जोडलेला नसेल तरी तो थोडीफार वीज नक्कीच वापरतो. टेक्निकल भाषेत याला स्टँड बाय पॉवर किंवा वॅम्पायर पॉवर असं म्हणतात. ही वीज खूप कमी असते, साधारण काही वॅट्स इतकीच. पण समजा घरात 5 ते 6 चार्जर, टीव्ही किंवा इतर उपकरणे कायम स्टँड बाय मोड मध्ये असतील तर कालांतराने त्याचा परिणाम वीज बिलावर दिसून येतो. त्यामुळेच वीज वाचवण्यासाठी चार्जर काढून ठेवणं केव्हाही उत्तम. सतत प्लग मध्ये चार्जर ठेवल्यास चार्जर गरम सुद्धा होऊ शकतो. विशेषतः जेव्हा जास्त जुने चार्जर तुम्ही वापरत असाल तेव्हा असे होऊ शकते. यामुळे चार्जरचे आयुष्यही कमी होण्याची शक्यता दाट असते. त्यात तुम्ही जर निकृष्ट दर्जाचा चार्जर वापरत असाल तर त्याचा सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते अशा चार्जरचा स्फोट देखील होऊ शकतो. त्यामुळे नेहमी उत्तम दर्जाचा अर्थात ब्रँडचा चार्जर वापरणं योग्य असेल. एकंदरच तुम्हालाही जर फोन चार्ज करूनही चार्जर प्लग न ठेवायची सवय असेल तर ती आजपासून नक्की सोडा.